विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. जिल्हा मध्यवर्ती बँक भरती परीक्षेच्या संदर्भात आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण सराव प्रश्नसंच अभ्यासणार आहोत आणि या सराव प्रश्नसंचामध्ये आपण महत्त्वाचे 20 प्रश्न अभ्यासणार आहोत. या प्रश्नांवर महत्त्वाचा फोकस प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवणं आवश्यक आहे, कारण मागील काही झालेल्या ऑफलाईन तसेच ऑनलाईन परीक्षेसंदर्भातील काही विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न आणि हे निवडक प्रश्न आपण लेक्चर सिरीजला घेत आहोत, जेणेकरून तुमचा सुद्धा सराव त्या ठिकाणी या प्रश्नांचा होणं आवश्यक आहे. येत्या ज्या काही जिल्हा बँक भरती परीक्षेच्या ॲड आलेल्या आहेत किंवा पुढे देखील काही ॲड येत राहतात, तर या बँक भरती परीक्षेच्या संदर्भात आपले हे महत्त्वाचे लेक्चर आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे MCQ स्वरूपामध्ये काही महत्त्वाच्या PDF सेक्शन आहेत. तसेच काही परीक्षाच्या संदर्भातील महत्त्वाचे मागील झालेल्या काही प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर 8530804274 हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे आणि आपली जी फीज आहे ती फी आहे 199 रुपीज फीज आहे. यामध्ये जिल्हा बँक भरती परीक्षेच्या संदर्भातील कंबाईनमध्ये पूर्ण MCQ सिरीजचे क्वेश्चन्स तुम्हाला त्यामध्ये आम्ही प्रोव्हाइड करतो आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असल्यास त्यांनी दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे आणि हाच आपला व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर टेलिग्रामचा ॲप आहे, त्या ॲपला तुम्हाला जी आपली लिंक आहे त्या लिंकला जॉईन केलं जातं. ओके. आणि जे लेटेस्टमध्ये आता आपण लेक्चर घेतो आहेत याच्या सुद्धा तुम्हाला PDF सेक्शन आणि लेक्चर्स त्यामध्ये मी अपडेट देत आहे. ओके. चला, ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल तर ते विद्यार्थी जॉईन करू शकतात. चला, प्रत्येकाने आजचं सेक्शन व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती परीक्षेच्या संदर्भात सर्वात महत्त्वाचं परीक्षा रिलेटेड तुम्हाला जे विचारले जाणारे प्रश्न असतात, तर त्याच्यासाठी निवडक आपण महत्त्वाचे 20 प्रश्न या सेक्शनमध्ये पाहणार आहोत. प्रत्येकी प्रश्न तुमचा 1 गुणांचा आहे, हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. ओके. प्रश्न खूप महत्त्वाचे आहे आणि निवडक प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे आपला, भारतातील सहकार चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतातील सहकार चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर इथे उत्तर आहे त्याचं सर फेडरिक निकोल्सन यांना ओळखले जाते, कारण हे भारतातील सहकार चळवळीची एक संकल्पना मांडणारे एक महत्त्वपूर्ण जनक हे या ठिकाणी होते. हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. चला, प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये शक्य असल्यास लिहून घेत चला. ओके. क याचं पर्यायी उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन कोणत्या वर्षी लागू झाला? ओके. तर बघा, महाराष्ट्र सहकार संस्थेचा जो कायदा आहे अधिनियमन हा 1960 या वर्षी लागू झाला. ओके. चला, तुम्हाला हे परीक्षेला विचारले जाते. दुसरा प्रश्न क्लिअर. तिसरा प्रश्न, RBIचे मुख्य कार्य कोणते आहेत? बघा, मी बऱ्याच वेळा मागच्या काही सेक्शनमध्ये तुम्हाला या गोष्टी सांगत होतो की तुम्हाला कार्य, उद्दिष्ट, महत्त्व या संकल्पना तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पर्यायमध्ये पण ह्या गोष्टी विचारल्या जातात. बघा, आता RBI म्हटलं तर म्हणजे कोणती बँक रे? भारतीय रिझर्व्ह बँक, बरोबर, जिला आपण देशाची मध्यवर्ती बँक असे म्हणून ओळखले जातो. पॉईंट क्लिअर. मग ह्या RBIचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य काय आहे? तर पर्यायमध्ये तुम्हाला दिले, शेती करणं, चलनी नोटा जारी करणं, रेल्वे चालवणं किंवा विमा विकणं. आता जर तुम्ही ते तीनही पर्याय पाहिले, अ, क आणि ड हे या कार्यामध्ये बसत नाहीये, तर ब हे त्याचं उत्तर आहे, कारण भारतीय रिझर्व्ह बँक ही देशातील चलन जारी करणारी आणि मौद्रिक धोरण स्वीकारणारी केंद्रीय बँक म्हणून ओळखले जाते. म्हणून याचं उत्तर काय आहे? ब. प्रश्न जरी सोपे असले तरी परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, हे पॉईंट लक्षात घ्या. कारण कधी कधी आम्हाला बेसिक प्रश्नच परीक्षेला वेळेवर नक्की नीट आठवत नाही आणि आम्ही त्यामध्ये कन्फ्यूज होऊन जातो, बरोबर की नाही. त्यानंतर पुढचा KYCचे फुल फॉर्म. आता KYCचा फुल फॉर्म काय आहे? तर नॉन युअर कस्टमर, बरोबर, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ग्राहकांची ओळख पडताळणीसाठी आवश्यक असते KYC. चला, हे 4 प्रश्न लक्षात आले. पुढचा प्रश्न घेऊया. NFTचा फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर हे त्याचं उत्तर आहे. आणि NFT ही देशभर निधी हस्तांतर करण्याची एक इलेक्ट्रॉनिक प्रक्रिया आहे. ओके. चला, 6 नंबरचा प्रश्न,
आरटीजीएस कोणत्या व्यवहारासाठी अधिक योग्य आहे असा प्रश्न विचारला आहे. तर आरटीजीएस हा मोठ्या रकमेचे जे व्यवहार असतात, बरोबर की नाही, त्या मोठ्या रकमेच्या व्यवहारासाठी आरटीजीएस महत्वाचं असतं. त्यानंतर पुढचा 7वा प्रश्न, CRR म्हणजे काय? तर CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो. आणि आरबीआय बघा, सगळ्यात महत्वाचे हे पॉईंट खूप इम्पॉर्टन्स असतात. मागच्या सेक्शनला मी तुम्हाला सांगितलं होतं CRR वगैरे, SLR वगैरे हे प्रश्न तुम्हाला येतात आणि तो बेस पार्ट आपण शिकलो होतो. आता परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातात त्या टॉपिकवर, या रिलेटेड आपण हे 20 क्वेश्चन कव्हर अप करतो आहे. CRR म्हणजे काय? तर कॅश रिझर्व्ह रेशो. मग बँकांनी आरबीआय कडे बघा, आता बँक आहे, ओके, आणि देशाची मध्यवर्ती बँक म्हणून ओळखली जाणारी आरबीआय आहे, बरोबर. मग बँकांनी आरबीआय कडे ठेवावयाची रोख राखीव निधीचे प्रमाण असते, ज्याला आपण CRR असं म्हणतो. ओके, चला, प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे फुल फॉर्म पण, आणि तुम्हाला कदाचित खालील दिलेल्या पर्यायामध्ये CRR चं महत्व काय आहे असं जरी विचारलं तर तुम्हाला ते त्या ठिकाणी निवडता आलं पाहिजे, कारण बँकांनी आरबीआय कडे ठेवावयाची जे रोख राखीव निधीचं प्रमाण म्हणजेच CRR होय. 8वा प्रश्न, SLR चे पूर्ण स्वरूप काय आहे, म्हणजे फुल फॉर्म विचारला आहे तुम्हाला, तर स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. मग SLR म्हणजे काय, इकडे लक्ष द्या, बँकांनी स्वतःकडे ठेवावयाची तरल मालमत्तेचं प्रमाण म्हणजे काय, SLR. आणि हे मी मागच्या बेसिक सेक्शन मध्ये या गोष्टी क्लिअर केल्या होत्या. आता परीक्षेला तुम्हाला प्रश्न कसे विचारतात ते या ठिकाणी मी क्लिअर करतोय. 9वा प्रश्न घ्या, बँकेचा मुख्य उत्पन्न स्रोत काय आहे? आता मुख्यतः बँक उत्पन्न कशा माध्यमातून घेत असते, मुख्य स्रोत, तर बघा, शेअर्सची विक्री करून का, कर्जाचं व्याज म्हणजे कर्जावरील व्याज, पगार की कर. बघा, सगळ्यात महत्वाचा बँकेचा मुख्य उद्देश काय असतो, गरजू लोकांना कर्ज उपलब्ध करून देणं, पण त्या कर्जावर बँक काय आकारते, व्याज आकारते. मग हे व्याज म्हणजेच बँकेचं उत्पन्न होईल. पॉईंट लक्षात आला. म्हणून याचं उत्तर काय आहे, कर्जावरील व्याज, कारण बँकेचे प्रमुख उत्पन्न हे कर्जावरील व्याजातूनच त्यांना मिळत असते. व्हिडिओ आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो तर लाईक मात्र नक्की करत चला, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. अगदी सोपे कंटेंट, प्रश्न, मुद्दे यामध्ये कव्हर अप करतोय, परीक्षा ओरिएंटेड येणारे. ओके, चला, 10 नंबरचा प्रश्न, एटीएम चे फुल फॉर्म स्वरूप काय आहे? आता बरेचशा विद्यार्थ्यांकडे एटीएम असणार आहे, बरोबर, पण काही विद्यार्थ्यांना एटीएमचा फुल फॉर्मच माहित नसतो, किंवा पर्यायमध्ये आम्हाला कन्फ्यूज करणारे पर्याय दिलेले असतात, त्याच्यामुळे आम्हाला तिथे लवकर सिलेक्ट कोणता पर्याय करावा हे कळत नाही. अगदी सोपं आहे, इकडे लक्ष द्या. ऑटोमॅटेड ट्रेलर मशीन, ओके, हे काय आहे, एटीएमचा फुल फॉर्म. मग एटीएम द्वारे आपल्याला रोख रक्कम काढणे व इतर बँकिंग सेवा त्या ठिकाणी मिळत असतात, पण एटीएम साठी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे असणं आवश्यक आहे, हा लक्षात असू द्या. चला, हे महत्वाचे 10 प्रश्न व्यवस्थित समजले. ठीक आहे, पुढचा 11 नंबरचे क्वेश्चन, असे 20 प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. भारताची केंद्रीय बँक कोणती आहे? आता भारताची केंद्रीय बँक कोणती आहे, तर खालील तुम्हाला पर्याय दिले, SBI, नाबार्ड, आरबीआय की IDBI. भारताची केंद्रीय बँकलाच आपण काय म्हणतो, मध्यवर्ती बँक. ओके, देशाची मध्यवर्ती बँक म्हणून ओळखली जाणारी आरबीआय. ओके, मग आरबीआय ही भारताची केंद्रीय बँक आहे, हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. 12 नंबरचा प्रश्न, सहकारी संस्थेचे सर्वोच्च प्राधिकरण कोणते आहेत? आता मी मागच्या सेक्शनला तुम्हाला समजून सांगितलं होतं, काही बरेचसे विद्यार्थी म्हणत होते व्यवस्थापक, पण एक लक्षात घ्या, संस्थेचा सगळ्यात महत्वाचं सर्वोच्च प्राधिकरण जो घटक असतो तो म्हणजे संस्थेमध्ये घेतली जाणारी सभा. मग त्या सभेमध्ये घेतले जाणारे ठराव, महत्वाचे मुद्दे जे असतात तेच मान्य करून व्यवस्थापक मंडळ, अध्यक्ष, सचिव ते त्या ठिकाणी कार्य पार पडत असतात. म्हणून महत्वाचं सर्वोच्च काय आहे, तर संस्थेची सर्वसाधारण सभा. ओके, हा पर्याय लक्षात ठेवायचा आहे, कारण सर्वसाधारण सभा ही संस्थेच्या संदर्भातले निर्णय घेणारी एक महत्वाची त्या ठिकाणी प्रक्रिया असते. पॉइंट लक्षात आलं. चला, हे 12 प्रश्न व्यवस्थित कळाले. आता मॅथ वरती आपण काही क्वेश्चन घेतलेले आहेत, जे मागच्या काही बऱ्याचशा पेपरमध्ये रिपीट झालेले काही क्वेश्चन होते. ओके, त्या बेसवर बघा, 13 नंबरचा प्रश्न आहे, 25 गुणिले 16. ओके, तर याचं उत्तर किती येईल, 400. 15% विचारलेले आहेत 800 वरती,
तर 800 वरती 15% म्हणजे किती येणार? बघा उत्तर किती आहे? 800 गुणिले 15 भागिले 100 केल्यास 120 उत्तर येतं, म्हणजे याचा पर्याय आहे 120. चला पुढचा प्रश्न घ्या. संगणकावर आधारित संगणकाचा मेंदू कोणता आहे? बघा आता संगणकाचा मेंदू विचारल्या, त्याचं उत्तर आहे सीपीयू. ओके, चला हे 15 प्रश्न व्यवस्थित क्लिअर. पुढे एम एस वर्ड हे कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहे? एम एस वर्ड हे सॉफ्टवेअर आहे, बरोबर. मग ते कोणत्या प्रकारचं आहे? तर ब ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. कारण यामध्ये आपण काय करतो, एम एस वर्ड हे एक दस्तऐवज तयार करण्यासाठी, म्हणजे टायपिंग पेजेस जे आपलं असतं, बरोबर, दस्तऐवज तयार करण्यासाठी वापरले जाणारे एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. तर हे पण तुम्हाला बऱ्याच वेळा मागील काही ऑफलाईन ऑनलाईन ज्या परीक्षा झाल्या त्या प्रश्नपत्रिकांमध्ये हे प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळा आलेले शिक्षण आहे. सो त्यामुळे हे व्यवस्थित अभ्यास करा. 17 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय चलन कोणते आहे? तर राष्ट्रीय चलन रुपया आहे. ओके, कधी कधी तुम्हाला सिम्बॉल दिले जातात, सिम्बॉल पण लक्षात ठेवायचा परीक्षेला. 18 नंबरचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हटलंय, कोणत्या क्षेत्रातली? सार्वजनिक. बघा आपण मागच्या सेक्शनला सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातल्या बँकांचा मी पर्याय तुम्हाला सांगितला होता. सो त्या बेसवर तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे प्रत्येकाचं पॉइंट ऑफ व्ह्यू क्लिअर असलं पाहिजे प्रश्नांच्या पर्यायमधला. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया. ओके, ज्याला आपण SBI म्हणतो, ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न, एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? तर एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात, म्हणून याचं पर्याय उत्तर आहे क 7. शेवटचा प्रश्न, 1000चे 12% किती? 1000चे 12% किती? तर बघा 1000 गुणिले 12, ओके, आणि त्याला भागिले 100 करायचं, म्हणजे तुमचं उत्तर येणार 120 येणार, म्हणून याचा पर्याय आहे क 120. बघा अतिशय महत्वाचे सोपे प्रश्न आहेत. याच बेसवर तुम्हाला 90 गुणांच्या ज्या परीक्षा होतात मध्यवर्ती बँक भरती परीक्षेच्या दृष्टीने, तर आपण अशीच सिरीज या ठिकाणी घेत राहणार आहोत. सर्व एक कंबाईन प्रश्नांचा सराव आपण त्यातनं करणार आहोत, आणि हे सर्व प्रश्न निवडक मागील काय झालेल्या भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमधले आपण घेतलेले आहेत. काही भरती परीक्षा ऑफलाईन स्वरूपाच्या होतात, त्यांच्या काही क्वेश्चन्स पेपरचा रेफरन्स घेऊन आपण या ठिकाणी तुमच्यासाठी हे महत्त्वाचे सिरीज क्वेश्चन आपण या ठिकाणी घेत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करत चला. आणि ज्या विद्यार्थ्यांना PDF सेक्शन पाहिजे असल्यास तर विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे 85 30 80 42 74. यामध्ये मागील जिल्हा भरती परीक्षेच्या संदर्भातल्या PDFs तुम्हाला उपलब्ध आहे, प्लस आपल्या क्लासच्या काही MCQ सिरीजचे बनवलेले क्वेश्चन, आणि हे जे आता आपण लेटेस्टमध्ये 26 साठी ज्या नोट्स आहेत या सुद्धा मी त्यामध्ये अपडेट करत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तर ज्यांना पाहिजे असल्यास त्यांनी या नंबरवरती गुगल पे फोन पे करू शकतात. फीज आहे आपली 199 199 रुपये. ओके, ज्यांना शक्य असल्यास त्यांनी परचेस करा. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.